स्वागत आहे तुमचं गणिताच्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025 इयत्ता 10वी विषय गणित भाग 2। वेळ आहे 2 तास आणि गुण आहे 40 मार्क्स। तर पहा यावरती आपण काय करणार आहोत, जास्तीत जास्त सराव आणि प्रॅक्टिस हे फार महत्त्वाचं आहे। ईच अँड एव्हरी चॅप्टर तुम्हाला प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट मधील प्रत्येक गणिताची प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे, कारण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा पोर्शन संपलेला आहे आणि सामायिक परीक्षा झाली, आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की लगेचच तुमची प्रिलिम एक्झाम सुरू होत आहे। त्यामुळे तुम्ही या प्रश्नपत्रिका सांभाळून ठेवा, वहीमध्ये लिहून घ्या आणि जास्तीत जास्त सुट्टीमध्ये प्रॅक्टिस सुद्धा करून घ्या। चला तर प्रत्यक्षात व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत फर्स्ट सेमिस्टर एक्झाम 2025 इयत्ता 10वी विषय आहे गणित भाग 2। मार्क्स आहे 40 आणि गुण आहेत 40 आणि वेळ आहे 2 तास। तर अशी प्रश्नपत्रिका आहे। अधिक सरावासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी या प्रश्नपत्रिका वहीमध्ये लिहून घ्या, यांच्या उत्तरांचा सराव करा। कदाचित वार्षिकला सुद्धा याचा फायदा होऊ शकतो, सेकंड सेमिस्टरला सुद्धा याचा फायदा होऊ शकतो। म्हणजेच काय, सेकंड युनिट टेस्ट, प्रिलिम एक्झाम, कारण इयत्ता 10वीला पहिल्या धड्यापासून ते शेवटच्या धड्यापर्यंत संपूर्ण पोर्शन असतो। त्यासाठी आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या तुम्ही जाऊन प्लेलिस्टमध्ये सर्च करून पाहू शकता, सराव प्रॅक्टिस करू शकता आणि चॅनलला जास्तीत जास्त भरघोस प्रतिसाद देऊ शकता। चला तर मग प्रत्यक्ष सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द क्वेश्चन्स गिवन बिलो। हा आहे तुमचा क्वेश्चन। फर्स्ट 4 गुणांसाठी आहे, पहा ऑब्जेक्टिव्ह आहे। ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला 4च ऑप्शन दिले जातात, तुम्हाला इथे एक्स्ट्रा दिले जात नाहीत। क्वेश्चन नंबर 2 बी, फर्स्ट बी आहे, सॉल्व द फॉलोइंग। यामध्ये पहा फाइंड क्यूपी युजिंग गिवन इन्फॉर्मेशन गिवन। पहा या ठिकाणी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिली आहे त्यानुसार तुम्हाला क्यू आणि पी काढायचं आहे। कुठे आहे क्यू आणि पी पाहू शकता तुम्ही, हा क्यू आणि हा पी आहे, दोन्ही मध्ये। हा जो ट्रायंगल आहे एम एन पी, त्या ट्रायंगलमध्ये या बायसेक्टमुळे एन आणि क्यू याच्यामुळे काय झाले, याचे 2 इक्वल पार्ट झालेले आहेत, बरोबर। तर हा जो ट्रायंगल आहे याच्यामुळे काय झाले, एम क्यू म्हणजे असं आपण लिहू शकतो एम क्यू पी, बरोबर आहे। म्हणजे तुम्हाला काय दिलेले आहे याच्यामध्ये, तुम्हाला एम क्यू दिलेला आहे, बरोबर आहे। हा एक त्रिकोण दिलेला आहे आणि याचे माप तुम्हाला काढायचे आहेत, तर तुम्ही इझिली काढू शकता। ओके, देन नेक्स्ट फाइंड द पेरीमीटर ऑफ स्क्वेअर डायगोनल इज द 10√3 centimeter. Height and base set the right triangle of the 24 centimeter and 28 centimeter. Find the length of hypotenuse. तुम्हाला हायपोटेनियस काढायचा आहे, एक राईट अँगल ट्रायंगल आहे हा। यामध्ये तुम्हाला काय झालेलं आहे पहा, हाईट जी दिलेली आहे ती किती दिली आहे पहा, इथे काय दिलेलं आहे, राईट अँगल ट्रायंगल आर 20 सेंटीमीटर आणि द लेंथ 18 आणि 24 दिलेली आहे। बेस किती दिला आहे तुम्हाला, 24 दिले। ओके, बेस 24 आहे आणि हा 18 आहे आणि हा तुम्हाला काढायचा आहे। राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे आपण पायथागोरस थेरम वापरणार आहे, बरोबर आहे। या पायथागोरस थेरम मध्ये काय सांगितलेले, तुमच्या दोन्ही बाजूंचा वर्ग जो असतो त्यांची बेरीज ही तुमच्या कर्णाच्या वर्गाच्या बेरजेवढी असते। दोन्हीचा वर्ग काढा, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू c स्क्वेअर या रूटमध्ये टाका, किंवा ab स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर प्लस इज इक्वल टू ac स्क्वेअर, या पद्धतीने तुम्ही करा आणि तुम्ही याची किंमत काढू शकता, म्हणजे त्याची लांबी काढू शकता। देन आफ्टर दिस क्वेश्चन्स, 2 सर्कल्स ऑफ द रेडियस 5.5 अँड 5.3 टच ऑदर इंटरनली। हा शब्द महत्त्वाचा आहे, नीट वाचून घ्या। इंटरनली फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स। पहा हा एक फॉर एक्झाम्पल आपण कर्कटकमध्ये मी पेनने रफ काढून दाखवते तुम्हाला, फक्त इथे रफ। हा आहे तुमचा 5 सेंटीमीटरचा सर्कल, किती आहे 5.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन आपण काढलेला आहे। पण यांनी काय सांगितले, 3.3 डिस्टन्स घेऊन टच इच ऑदर इंटरनली, आतल्या बाजूने जोडलेला आहे। तर आपण दुसरा एक त्रिकोण काढलेला आहे पहा असाच, हा आहे 3.3, इथपासून इथपर्यंतचं अंतर जे आहे ते 3 आहे आणि इथपासूनचं जे अंतर आहे ते 5 आहे। 2 सेंटर आहेत पहा, हे सेंटर आणि हे सेंटर 2 आहे। आता या दोन्ही मधले तुम्हाला अंतर काढायचं आहे, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, 5.5 मायनस 3.3 किती येणार आहे, 2.2। तर अशा प्रकारे तुम्ही काय होणार, याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे। पहा आहे क्वेश्चन नंबर 2, सॉल्व एनी 2। यामध्ये तुम्हाला काय दिले पहा, बेस प्रॉपर्टीज ऑफ द 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल। 3 ट्रान्सव्हर्सल आहेत, BA CD EF, दीज आर द पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल आहे BF आणि AC। तुम्हाला ह्यांची मापं दिली आहेत पहा, BD किती दिलं, 8 दिलं आहे, DF किती दिलं, 4 दिलं आहे, AC 12 आहे आणि CE हा x आहे। तुम्हाला हा x काढायचा आहे, x ची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे। तर काय करणार आहात तुम्ही, तर प्रॉपर्टीज ऑफ द 3 पॅरलल लाईन्स अँड द ट्रान्सव्हर्सल असा जर रूल असेल तर पहा EDF म्हणजेच काय, CF अपॉन ओके BD अपॉन DF। काय केलं आपण इथे, BD इथे काय येणार आहे मग तुमचा BD अपॉन DF AC अपॉन BC, बरोबर आहे, AC अपॉन BC।
BC नाही, ते CE येणार आहे, बरोबर ना? CE येणार आहे. या ठिकाणी BC दिले तुम्हाला, BD दिले 8 दिलेला आहे, त्यानंतर DF तुम्हाला 4 दिलेला आहे, AC तुम्हाला 12 दिलेला आहे आणि हा तुम्हाला काढायचा आहे CF. इथे तुम्हाला X घ्यायचा आहे, खरं तर दिलेलं नाही आहे म्हणून. आता या सर्वांचं काय करा, इथे करेक्शन करून घ्या. इथे काय आहे, CE असं आहे, याच्यावरती काट मारा. त्यानंतर पहा X = आता तिरकस गुणाकार करून घेणार आहोत. 12 आणि 4चा आपण वरती ठेवणार, हा बेसमध्ये जाईल 8. X या बाजूला घेतला कारण X ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. X = आता दोन्हीचा करा, 12×4 = 48 / 8 करून घ्या आणि किती उत्तर येते सांगा. तर तुमचा आन्सर इथे 6 येणार आहे, बरोबर. 8 6 48 म्हणजे तुम्हाला ह्याचा आन्सर किती आलं, 6 आलं. अशा प्रकारे अतिशय सोपं असं आहे. आणि तुम्हाला हे आपल्या मागेच मी सांगितलं होतं क्वेश्चन पेपरमध्ये. क्वेश्चन नंबर 2A जो असतो तो ॲक्टिव्हिटी बेस असतो 4 गुणांसाठी. तुम्हाला कुठल्याही 2 ॲक्टिव्हिटी सोडायच्या आहेत. इथे पण तुम्हाला 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत ऑलरेडी. ही एक आहे, ही सोपीच आहे. 42चा स्क्वेअर इथे तुम्ही काढून घ्या आणि इथे ठेवा. दोन्हींची ॲडिशन केलेली आहे. त्यानंतर या दोन्हींची ॲडिशन इथे येणार आहे, काही बदल करायचं नाही. QM या बाजूला आलं, दोन्हींची ॲडिशन इथे येईल आणि हा स्क्वेअरने याला डिवाइड करणार आहोत. तर अशा प्रकारे तुमचा आन्सर इथे फायनल ठेवून घ्या. मी कॅल्क्युलेशन करत नाही, तुम्ही करून घ्या. ही प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सराव करा, प्रॅक्टिस करा, कारण प्रिलिम एक्झाम आता दिवाळी झाली की लगेच येतात. 10वीच्या विद्यार्थ्यांची प्रिलिम एक्झाम आहे. प्रिलिम एक्झाममध्ये जास्तीत जास्त चांगले गुण मिळवण्यासाठी प्रत्येक प्रश्नांची रिव्हिजन होणं फार गरजेचं आहे. प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेटमधील ईच अँड एव्हरी गणित हे पहा याच्या ठिकाणी. इन द फिगर PQ द टच ऑफ द सर्कल पॉईंट PQ 12 इज PR इज R. या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे SR × RP आणि = PQ². तर या फॉर्म्युल्यामध्ये टाकून तुम्ही ते सोडू शकता. या ठिकाणी पहा सगळ्या ठिकाणी 1.5 √1/2 येणार आहे. तर अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्ही करून घ्या. इझी प्रश्न आहे. सर्वात सोपा हा दरवेळेस प्रिलिम एक्झामला पडतो, बोर्डाला सुद्धा येऊ शकेल किंवा नाही, परंतु आपण संभाव्यता सांगू शकतो. प्रोबॅबिलिटी आहे. प्रोबॅबिलिटी लेसन आपण शिकलो की नाही, मग इथे प्रोबॅबिलिटी आहे की हा लेसन येऊ शकतो, म्हणून हे सर्व करून घ्या ॲक्टिव्हिटी बेस. क्वेश्चन नंबर 3A मध्ये सुद्धा ॲक्टिव्हिटी असतात. हे 3 मार्काला आहे पहा, 3 गुणांसाठी. एवढं सोडलं तरी आउट ऑफ 3 मार्क्स मिळणार आहेत. सेकंड आहे पहा, द 2 ट्रायंगल्स आर द सिमिलर अँड द रेशो एरिया ऑफ दोज ट्रायंगल इक्वल टू द रेशो द स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साईड. 2 तुम्हाला ट्रायंगल दिले, तुमचं रेशो तुम्हाला दिलेला आहे ऑलरेडी. इथे तुम्हाला थेरम सगळं दिलेला आहे. तुम्हाला फक्त अँगल वगैरे जो दिला आहे तो फक्त पुटअप करायचा आहे. या 2 फिगर बघून मनाने तुम्हाला इथे काहीही करायचं नाही आहे, त्यामुळे तुम्ही अगदी बिंदास्त राहा. तुम्हाला काहीही स्वतः कॅल्क्युलेशन करायचं नाही. जे पहिल्या स्टेपला दिलेलं आहे तेच ॲडिशन, मायनस, सबस्ट्रक्शन करून किंवा आकृती पाहून तुम्हाला खाली लिहित चालायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत आपण. क्वेश्चन नंबर 3B मध्ये तुम्हाला सॉल्व युनिट 2 आहे 6 मार्क्ससाठी, म्हणजे 3 मार्क्ससाठी आहेच. ABC ट्रायंगल 2 दिलेले आहेत पहा, ABC आणि LMN. AB 5.5, BC 6.6. जे जास्त आहे त्याचा आपण बेस घेणार आहोत पहा. आणि चौथा, तर यावरून एक असं समजायचं, कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल ABC आणि LMN सच दॅट द BC आणि MN 5. यांचा रेशो दिले तुम्हाला 5.4, बरोबर आहे. म्हणजेच काय, याचे तुम्हाला किती भाग करायचे असतील, 5, आणि चौथ्या भागाला जोडून घ्यायचं आहे. अशी तुमची आकृती येणार आहे पहा. 1 2 3 4 बरोबर आणि 5. हा असणार आहे तुमचा A B C आणि इथेच असणार तुमचा L M आणि N. तर अशा प्रकारे तुमची आकृती असणार आहे. तर यांचा जास्तीत जास्त कन्स्ट्रक्शन ऑफ जॉमेट्री या चॅप्टरमधील 4.1 4.2 सगळं करा, कारण हा प्रश्न 100% बोर्डला, प्रिलिमला, सामाईला, वार्षिकला येतात, म्हणजे येतात. यामध्ये जास्तीत जास्त 5 ते 6 प्रॉब्लेम सेटमध्ये, प्रॅक्टिस सेटमध्ये गणित आहेत आणि त्या 6 पैकी किंवा जास्त 6 नाही आहेत, आय थिंक 5 असावेत. 5 पैकी तुम्हाला एक तरी दरवर्षी पडतो. म्हणून दिस चॅप्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द SSC बोर्ड एक्झामिनेशन 2025. ओके, त्याला हायलाईट करून घ्या. त्यानंतर प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला पहा. अपोजिट अँगल ऑफ द सायक्लिक क्वाड्रिलेटरल सप्लिमेंटरी आर द प्रूफ ऑफ थेरम. सायक्लिक क्वाड्रिलेटरल जो आहे तो तुम्हाला कसा आहे, तो एकमेकांशी पूरक असतात. जसं की A B C आणि D ते एकमेकाला सप्लिमेंटरी असतात, बरोबर आहे. हा जो अँगल आहे हे कसे असतात, एकमेकांना सप्लिमेंटरी. म्हणजेच काय, सप्लिमेंटरी म्हणजे काय, दोन्हीची बेरीज 180 असते. तर हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे फक्त. तर अतिशय सोपं आहे. हे पण पहा. ड्रॉ द सर्कल सेंटर P, रेडियस 3.4, टेक द पॉईंट Q, डिस्टन्स 5.5, कंस्ट्रक्ट द ट्रायंगल ऑफ द सर्कल फ्रॉम पॉईंट P इन Q. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, सॉल्व युनिट 2. हा पण अतिशय सोपा आहे पहा. तर अशा प्रकारे चॅनलवरती आपल्याकडे मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका येत असतात.
सराव होतो, स्वाध्याय पण आहे. तुम्ही मागील काही वर्ष प्रश्न तेव्हा पाहू शकता, प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्च करू शकता. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. हॅपी दिवाळी सर्वांना. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. बेस्ट ऑफ लक. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट्स मात्र नक्की करा.